अमेरिकेतील एप्स्टीन फाईल्सच्या नवीन आवृत्तीतून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। बिल गेट्सच्या माजी आर्थिक सल्लागार बोरिस निकोलिक यांनी 2012 मध्ये जेफ्री एप्स्टीनला पाठवलेल्या ईमेलमध्ये भारताबद्दल, विशेषतः पुणे शहराबद्दल आपला तिरस्कार व्यक्त केला आहे। नमस्कार, मी सनोफर, तुम्ही पाहताय रोकठोक महाराष्ट्र न्यूज। निकोलिकने पुण्याला अतिशय घाणेरडे शहर असे म्हटले आणि विमान प्रवासातील विलंबाबद्दल नाराजी व्यक्त केली होती। काही दिवस हॉटेलमधून बाहेर पडण्यासही त्यांनी नकार दिला असे ईमेल दर्शवतात। ही माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या एप्स्टीन फाईल्सच्या नवीन आवृत्तीमध्ये समोर आली आहे। या फाईल्समध्ये 30 लाखांहून अधिक पानांची कागदपत्रे, हजारो फोटो, व्हिडिओ आणि मुलाखतींची ट्रान्स्क्रिप्ट्स आहेत। एप्स्टीन फाईल्स म्हणजे नेमकं काय? चला तर पाहूयात। एप्स्टीन फाईल्स म्हणजे FBI आणि अमेरिकन न्याय विभागाने तपासादरम्यान गोळा केलेला डेटा, ज्यामध्ये सुमारे 300 GB पेक्षा जास्त माहिती समाविष्ट आहे। 2019 मध्ये जेफ्री एप्स्टीनच्या मृत्यूनंतर हा डेटा अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता। आता एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ऍक्ट अंतर्गत हे दस्तऐवज सार्वजनिक केले जात आहेत। निकोलिकचा पुण्यावरचा नकारात्मक दृष्टिकोन आणि एप्स्टीन फाईल्स मधील इतर धक्कादायक माहिती आता लोकांसमोर आली आहे। ही घटना सोशल मीडिया, आंतरराष्ट्रीय कायदा आणि नैतिक चर्चांना नवीन वळण देत आहे। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोकठोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।